नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर। आज आपण भूगोल या विषयावरील संभाव्य प्रश्नसंच बघणार आहोत, जे की तुम्हाला भविष्यात नक्कीच उपयोगी पडेल। चला तर सुरुवात करूया। पहिला प्रश्न, हरिश्चंद्रगड शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? हरिश्चंद्रगड शिखर तो आहे अहिल्यानगर येथे। पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल। मित्रांनो, हरिश्चंद्रगड शिखर हे महाराष्ट्रातील 7वे सर्वोच्च शिखर आहे। प्रसिद्ध डोंगरी किल्ला आहे। त्याची उंची आहे 1424 मीटर। पुढे, कोकणच्या सखल भागास काय म्हणतात? कोकणच्या सखल भागास म्हटलं जातं खलाटी। पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल। मित्रांनो, पश्चिमेकडील अरबी समुद्रालगतच्या सखल भागास खलाटी म्हणतात। या भागाची उंची 5 ते 15 मीटर असते समुद्रसपाटीपासून। पुढे, हर्ड बेट हे जागृत ज्वालामुखीचे ठिकाण कोणत्या देशात आहे? एक ॲक्टिव्ह व्हॉल्कॅनो आहे, ज्वालामुखी आहे हर्ड बेट जगामध्ये। तर कोणत्या देशात आहे मित्रांनो ते? तर ते आहे ऑस्ट्रेलिया या देशामध्ये। पर्याय क्रमांक 4 बरोबर उत्तर होईल। पुढे, टायटन कोणत्या ग्रहाच्या उपग्रहाचे नाव आहे? उपग्रह आहे हा टायटन। तर ते कोणत्या ग्रहाच्या आहे ते उपग्रह? तर ते आहे शनी ग्रह। या ग्रहाचा उपग्रह आहे टायटन। मित्रांनो, टायटन शनी ग्रहाचा सर्वात मोठा उपग्रह आहे। पुढे, जगातील खनिज तेलाचे सर्वाधिक उत्पादन कोणता देश करतो? खनिज तेलाचे सर्वाधिक उत्पादन तर तो करतो संयुक्त राज्य अमेरिका USA। पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल। मित्रांनो, या देशाचा जगात पहिला क्रमांक लागतो आणि दुसरा क्रमांक जो लागतो तो संयुक्त अरब अमिरात UAE आणि तिसरा क्रमांक लागतो तो रशियाचा। पुढे, धाराशिवमधून कोणत्या डोंगररांगा जातात? धाराशिव जिल्हा, त्यामधून कोणत्या डोंगररांगा जातात मित्रांनो? तर तेथे जे डोंगररांगा जातात ते आहेत बालाघाट। पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल। बालाघाट हे कमी उंचीचे पर्वत शृंखला आहेत आणि मित्रांनो, महाराष्ट्राच्या दक्षिण पूर्व क्षेत्रात ते पसरलेलं आहे बालाघाट डोंगररांग। पुढे, अमरावती विभागात समाविष्ट नसलेला जिल्हा। अमरावती जो प्रशासकीय विभाग आहे त्या प्रशासकीय विभागात समाविष्ट नसलेला जिल्हा, तर दिलेल्या पर्यायापैकी मित्रांनो अमरावती तर आहेच अमरावती विभागात, वाशिम हा जिल्हा आहे आणि यवतमाळ हाही जिल्हा अमरावती विभागात मोडतो। जो वर्धा जिल्हा आहे मित्रांनो तो नागपूर प्रशासकीय विभागामध्ये येतो। म्हणून पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर उत्तर होईल। पुढे, द्राक्षांच्या अभ्यासाला काय म्हणतात? जे फ्रूट आहे द्राक्ष, त्याच्या अभ्यासाला काय म्हटलं जातं मित्रांनो? तर ते म्हटलं जातं व्हिटिकल्चर। पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल। यामध्ये द्राक्षांची वाढ व उत्पादन यावर अभ्यास केला जातो, संशोधन केलं जातं। पुढे, पृथ्वीवर दिवस आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या कोणत्या दिशेला सुरू होतो? तर मित्रांनो, आंतरराष्ट्रीय वाररेषा ही पृथ्वीवरील पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील भागांमध्ये वेळेचा फरक दर्शविते। ते असते 180 अंश रेखावृत्तावर। तर ते कोणत्या दिशेला सुरू होते दिवस पृथ्वीचा? तर तो होतो पश्चिम या दिशेला। पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल। पुढे, चौसा ही जात खालीलपैकी कोणत्या पिकाशी संबंधित आहे? चौसा ही एक जात आहे मित्रांनो, तर कोणत्या पिकाशी संबंधित आहे? तर ती आहे आंबा या पिकाशी संबंधित आहे। चौसा हा एक प्रकारचा सर्वोत्तम आंबा मानला जातो मित्रांनो। चौसा आंबा हा बिहार, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये पिकवला जातो। पुढे, खालीलपैकी कोणता पर्वत वली पर्वत नाही? वली पर्वत मित्रांनो, पर्वताचे प्रकार आहेत, त्यामध्ये एक वली पर्वत आहेत। वली पर्वत म्हणजे काय मित्रांनो? जिथे टेक्टॉनिक प्लेट्स जे आहेत ते आदळल्यामुळे तिथे वळणे तयार होतात, घड्या तयार होते।
तिथे सुरुक तयार होते, त्याला आपण वली पर्वत म्हणतो. तर वली पर्वतामध्ये कोणते कोणते पर्वत मोडते, तर अरवली पर्वत त्यामध्ये मोडतो, हिमालय पर्वत तिथे मोडतो आणि अमेरिकाचा जो रॉकी पर्वत आहे तोही वली पर्वतात मोडतो. आपला प्रश्न आहे वली पर्वत नाही, तर तो आहे सातपुडा पर्वत. मित्रांनो, सातपुडा पर्वत हा गट पर्वत या प्रकारात मोडतो, म्हणून पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल. पुढे, भारताचे स्थान पृथ्वीवर डॅश गोलार्धात आहेत. तर मित्रांनो, पृथ्वीचे 2 गोलार्ध असतात, एक म्हणजे उत्तर गोलार्ध आणि खालचा भाग म्हणजे दक्षिण गोलार्ध. तर त्यामध्ये भारताचे स्थान कुठे आहे, तर मित्रांनो भारताचे स्थान उत्तर गोलार्धात आहे. पण उत्तरमध्ये कुठे, तर उत्तर पूर्वेला, म्हणजे पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल. उत्तर पूर्व गोलार्धात भारताचे स्थान आहे. पुढे, पृथ्वी 24 तासात किती रेखावृत्त फिरते. तर मित्रांनो, पृथ्वीला स्वतःच्या अक्षाभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी 24 तास लागतात. अर्थात पूर्ण राऊंड घेण्यासाठी 360 अंश ते फिरत असते. अर्थातच त्याचं उत्तर आहे 360, पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल. कारण मित्रांनो 24 तासामध्ये पूर्ण एक गोल फिरल्यानंतर 360 आपलं उत्तर येईल. पुढे, राष्ट्रीय कांदा लसूण संशोधन केंद्र महाराष्ट्रात डॅश येथे आहे. राष्ट्रीय कांदा आणि लसूण संशोधन केंद्र ते महाराष्ट्रामध्ये आहे. ते कुठे आहे मित्रांनो, राजगुरुनगर पुणे येथे. पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल. मित्रांनो, हे जे संशोधन केंद्र आहे, राष्ट्रीय संशोधन केंद्र लसूण आणि कांदा या बाबतीत, तो 1997मध्ये राजगुरुनगर पुणे येथे स्थापन झालेलं आहे. आणि हे जे केंद्र आहे ते भारतीय कृषी संशोधन केंद्राच्या अंतर्गत हे केंद्र सुरू आहे. पुढे, महाराष्ट्रात दर डॅश वर्षांनी व्याघ्रगणना केली जाते. तर व्याघ्रगणना दर किती वर्षांनी केली जाते, ते दर 4 वर्षांनी केली जाते. पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल. 4 वर्षांनी त्या वाघांचे मूल्यांकन गणना ते केले जाते. पुढे, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान डॅश या नदीच्या काठी वसले आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आपल्या महाराष्ट्रामध्येच आहे मित्रांनो, मुंबई येथे. मुंबईमध्ये कुठे, बोरीवली येथे. तर ते कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे, तर ते आहे, नदीचं नाव आहे दहिसर नदी. पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल. मित्रांनो, दहिसर नदीचा उगम तिथेच होतो, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानमध्ये. तुळशी तलाव म्हणून तलाव आहे, तिथेच त्याचा उगमस्थान आहे दहिसर नदीचा. पुढे, नकाशावरील समोच्चता रेषा कॉन्टूर लाईन्स जवळजवळ असल्यास जमिनीचा उतार डॅश. जे मित्रांनो, जे मॅप असतो, नकाशा असतो, त्यामध्ये 2 रेषा असतात समांतर, जे एकमेकांना कधीच छेदत नाही. या रेषांमधील अंतर उताराची तीव्रता दर्शवते. तर ही जे रेषा असतात, जर ही अधिक जवळजवळ असल्यास त्यामध्ये आपल्याला काय समजते, त्यावरून समजते की उताराची तीव्रता ही तीव्र आहे. पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर होईल. पुढे, केंद्रीय जल आयोग हा खालीलपैकी कशा संबंधित कार्यरत आहे. केंद्रीय जल आयोग, सेंट्रल वॉटर कमिशन जो आहे, तर त्याचं कार्य काय मित्रांनो, तर दिलेलं जे पर्याय आहे त्यापैकी आहे पृष्ठभागावरील जे पाणी आहे त्या संबंधित त्याचं कार्य आहे केंद्रीय जल आयोग. त्याचं मुख्यालय आहे दिल्ली येथे. 1945मध्ये त्याचं स्थापना झालेलं आहे केंद्रीय जल आयोगाचं. पुढे, डॅश हे भारतातील सर्वात लांब धरण आहे. तर जो धरण आहे सर्वात लांब भारतामध्ये आहे. मित्रांनो, हे भारतातच नव्हे तर जगातच सर्वात लांब धरण आहे. तर त्या धरणाचं नाव आहे हिराकूड धरण. पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल.
हिराकूड धरण हे ओडिशा राज्यामध्ये आहे. आणि मित्रांनो, कोणत्या नदीवर बांधलं गेलेलं आहे ते हिराकूड धरण? तर महानदीवर बांधलेला तो धरण आहे हिराकूड धरण. पुढे, सातमाळा अजिंठा डोंगररांग कोणत्या नदी खोऱ्यास विभागते? सातमाळा अजिंठा डोंगररांग, तर ते कोणत्या दोन नदींना विभागते मित्रांनो? दोन नदींच्या खोऱ्यास विभागते. तर ते आहे गोदावरी आणि तापी. पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल. मित्रांनो, सातमाळा अजिंठा डोंगररांग सह्याद्री पर्वतरांगेच्या 3 प्रमुख डोंगररांगांपैकी एक आहे. ही डोंगररांग तुटक आहेत आणि त्यामुळे गोदावरी नदी आणि तापी नदी यांचे खोरे विभागले गेलेले आहेत. पुढे, व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्राचे किती टक्के क्षेत्र पर्यटन क्षेत्र म्हणून केंद्र सरकारने घोषित केले आहे? व्याघ्र प्रकल्प जो असतो त्यामध्ये कोअर क्षेत्र म्हणजे मित्रांनो, कोअरचा अर्थ आहे त्या प्रकल्पाचा अंतर्गत क्षेत्र, आपण मुख्य क्षेत्रही म्हणू शकतो त्याला. जो मुख्य क्षेत्र आहे त्याचे किती टक्के पर्यटन क्षेत्र म्हणून केंद्र सरकारने घोषित केले? तर ते आहे 20%. पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर उत्तर होईल. महाराष्ट्रामध्ये जे व्याघ्र प्रकल्प आहे, उदाहरणार्थ पेंच व्याघ्र प्रकल्प, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, आणखी नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प, ह्याचे जे अंतर्गत 20% जे क्षेत्र आहे ते पर्यटन क्षेत्र म्हणून ते केंद्र सरकारने घोषित केलेलं आहे. पुढे, पांझरा नदीच्या काठी वसलेले शहर कोणते? पांझरा नदी, तर त्या नदीकाठी वसलेले शहर आहे पर्याय क्रमांक 2 धुळे शहर. मित्रांनो, धुळे शहर पांझरा नदीच्या काठी वसलेले आहे. पुढे, तेरेखोल नदीच्या खोऱ्यामध्ये सिमेंट उत्पादनात भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? सिमेंट उत्पादनामध्ये, तर सिमेंट उत्पादनामध्ये भारताचा जो क्रमांक आहे तो आहे 2रा क्रमांक. पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल. आणि मित्रांनो, पहिला क्रमांक कोणत्या देशाचा लागतो सिमेंट उत्पादनामध्ये, कॉन्क्रिटीकरणमध्ये? तर तो आहे चीनचा पहिला क्रमांक. 2रा क्रमांक आहे भारताचा. पुढे, तेरेखोल नदीच्या खोऱ्यामुळे कोणती 2 राज्ये वेगळी झालेली आहेत? तेरेखोल नदी कोकणामधील ती नदी आहे. दक्षिणेकडील नदी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ती नदी आहे. त्यामुळे महाराष्ट्र आणि गोवा ही 2 राज्ये वेगळी झालेली आहेत. पर्याय क्रमांक 4 बरोबर उत्तर होईल. आपला शेवटचा प्रश्न आहे, सालारजंग संग्रहालय कोणत्या ठिकाणी आहे? सालारजंग संग्रहालय आहे तो आहे तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथे. पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल. मित्रांनो, हे जे संग्रहालय आहे सालारजंग ते भारतातील 3रे सर्वात मोठे संग्रहालय आहे. या संग्रहालयामध्ये हैदराबादचे निजाम यांनी दुर्मिळ वस्तू तेथे जमा केलेले आहेत. म्हणून आपला पर्याय क्रमांक 1 हैदराबाद बरोबर उत्तर होईल. मित्रांनो, हे 25 प्रश्न होते जे की तुम्हाला भविष्यात नक्कीच उपयोगी पडेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.